नमस्कार. दैनिक पुढारी कस्तुरी क्लबमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश म्हटल्यानंतर आता आधुनिकीकरण चालू आहे, यंत्रयुग चालू आहे आणि यंत्राच्या सहाय्यानं अनेक शेतकरी आपले बांधव आहेत ते शेती करत आहेत, शेती व्यवसायात भरभराटी आणत आहेत. तर शेतकऱ्यांचा जोडीदार जो आहे तो म्हणजे ट्रॅक्टर आहे आणि या ट्रॅक्टरमुळेच शेतकऱ्याला बऱ्याच गोष्टी आहेत त्या मदत होते, त्याची सहायता ट्रॅक्टर करत असतो. तर असाच भारतीय बनावटीचा जो ट्रॅक्टर आहे तो म्हणजे आयशर ट्रॅक्टर. त्याची आज आपण माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आलेलो आहोत आपण आयशर ट्रॅक्टरच्या शोरूमला. तर एकूणच काय मॉडेल्स आहेत आणि कसं त्यांचं स्पेसिफिकेशन आहे, काय फीचर आहेत जे शेतकरी बांधवांसाठी आणि माल वाहतूक करणाऱ्यांसाठी कसा तो ट्रॅक्टर उपयोगी ठरतोय ते आपण आज जाणून घेतोय. चला मग पाहूयात. आता आपल्यासोबत अरिहंत ट्रॅक्टर सेल्स आणि सर्व्हिसेसचे ओनर आहेत धीरज सर. तर पहिल्यांदा सर कस्तुरी क्लबमध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव धीरज आदिनाथ नसलापुरे. आयशर ट्रॅक्टर अथोराइज डीलर, अरिहंत ट्रॅक्टर सेल्स अँड सर्व्हिसेस. आम्ही आता कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी आलो आहे. आपली ही सेवा ट्रॅक्टर जे वापरणारे उद्योजक लोक आहेत, त्याचप्रमाणे शेतकरी वर्ग आहे, ह्या सर्वांसाठी आम्ही आता आयशर कंपनीचे ट्रॅक्टर घेऊन आलो आहोत. आपले ट्रॅक्टर 18 HP श्रेणीपासून ते 60 HP श्रेणीपर्यंत अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे ट्रॅक्टरला आपले A to Z बऱ्याच प्रकारचे ॲप्लिकेशन्स अटॅच करता येतात, जसं की डोजर, स्क्रॅपर, JCB. हे आमची एक विशेषतः इतर कंपन्यांपेक्षा एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. त्याचप्रमाणे जगामधली एकमेव आमची ही कंपनी एअरकूल्ड टेक्नॉलॉजीमध्ये उपलब्ध आहे. आपल्याकडे एअरकूल्ड आणि वॉटरकूल्ड अशी 2 तंत्रज्ञान आहेत. त्याचप्रमाणे एअरकूल्डमध्ये आपल्याकडं रिकार्डो इंजन वापरलं जातं. रिकार्डो इंजन हे आपल्याला जहाज, विमान ह्यांमध्ये तंत्रज्ञान वापरलं जातं. ह्या रिकार्डो इंजनला कूलंट नसतो. कूलंट नसल्यामुळे इंजनची झीज कमी होते. ही झीज कमी झाल्यामुळं तुमच्या इंजनची लाईफ ही वाढते. आयशर ट्रॅक्टर ही आपली भारतातली सर्वप्रथम स्वदेशी बनावटीचा पहिला ट्रॅक्टर आहे. 1959 ह्याची प्रथमतः निर्मिती झाली. त्याचबरोबर आयशर ट्रॅक्टरबद्दल सांगायचं झाल्यास आज 60 वर्ष झालं ही आपल्या शेतकऱ्या बांधवांच्या सेवेत ही ट्रॅक्टर अखंड सेवेत आहे. आयशर ट्रॅक्टर आपल्यासाठी एअरकूल्ड आणि वॉटरकूल्ड ह्या 2 तंत्रज्ञानमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. आता मगाशी मी तुम्हाला एअरकूल्डबद्दल सांगितलं, त्याचप्रमाणे वॉटरकूल्डमध्ये आपल्याकडे 2 इंजन येतात, सॅमसंग इंजन आणि वॉल्ट्रा इंजन. सर आता आपण बघितलं तर ट्रॅक्टर हे मोस्ट ऑफ सगळे शेतकरीच वापरतात, कारण त्यांच्या व्यवसायामध्ये ते भरभराटीसाठी उपयोगी ठरू शकतं असं साधन आहे. तर शेतकऱ्यांनी ते का घ्यावं किंवा आयशर ट्रॅक्टर जो आहे तो शेतकऱ्यांनी का घ्यावा, कारण त्याच्याकडे काय वैशिष्ट्य किंवा त्याचे फीचर्स काय आहेत तसे. आणि दुसरं तुम्ही म्हटलात की तुम्ही सर्व्हिस पण देता, तर नेमकं त्याच्याबद्दल काय सांगाल? आत्ता ह्या महागाईच्या काळात आपण बघितलं तर ट्रॅक्टरला ॲव्हरेज हा फार महत्त्वाचा विषय आहे शेतकऱ्यांसाठी. बरेच जण हे शेती रिलेटेड व्यवसाय करतात, तर त्यासाठी ट्रॅक्टरची मजबूती, त्यानंतर ॲव्हरेज हा फार महत्त्वाचा विषय आहे. आणि आयशर ट्रॅक्टर इतर ब्रँडपेक्षा ॲव्हरेजमध्ये सरस आहे. आणि आपण आपले ट्रॅक्टर जे शेतकरी बांधव घेणार आहेत, जर त्यांचा ट्रॅक्टर ब्रेकडाऊन झाला किंवा त्यांना विक्री पश्चात जी सेवा हवी आहे तीसुद्धा आम्ही देतो. डोअर स्टेप सर्व्हिस देतो. त्याचबरोबर स्पेअर पार्ट देतो. स्पेअर पार्टसुद्धा आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत. आणि मी सर्व कोल्हापूरकरांना शेतकरी बांधवांना
एक विनंती करतो, तुम्ही एकदा आपल्या शोरूमला नक्की भेट द्यावी व आपल्या जे प्रोडक्ट रेंज आहेत 18 HP श्रेणीपासून ते 60 HP श्रेणीपर्यंत सर्व ट्रॅक्टर्स बघून जावेत. आता आपल्याबरोबर आयशरचे प्रोजेक्ट ऑफिसर आहेत तुषार सर. तर एकूणच या ट्रॅक्टर्सचे फीचर्स काय आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर काय सांगाल एकंदरीत शेतकऱ्यांसाठी कसा उपयोगी आहे आणि काय फीचर्स आहेत या ट्रॅक्टरचे? नमस्कार. बघा, हा आयशर 188 मॉडेल आहे आपल्याकडे. 20 HP श्रेणीमधला हा ट्रॅक्टर आहे. यात सिंगल सिलेंडर एअरकूल ट्रॅक्टर आहे. यातमध्ये आपल्याला साईड शिफ्ट येतो आणि ऑटोमॅटिक सेन्सिंगचा हायड्रॉलिक येतो. मोस्ट ऑफ द हा ट्रॅक्टर हा आपण बागायती शेतीसाठी वापरला जातो. 8-18 टायर साईज आहे. इतर ट्रॅक्टरच्या कम्पॅरिझनमध्ये हा ट्रॅक्टर आपला बेस्ट यासाठी आहे की याला मेंटेनन्स झिरो आहे आणि ॲव्हरेजच्या बाबतीत जी की डिझेल खपत जे शेतकऱ्यांसाठी एक मोठा इश्यू असतोय त्यासाठी हा ट्रॅक्टर म्हणजे शेतकऱ्याला इकॉनॉमिकली खूप परवडेबल असा आहे. आता आपण बघणार आहोत आयशर 548चे स्पेसिफिकेशन, जो की 50 HP कॅटेगरीमधला ट्रॅक्टर आहे. ॲक्च्युअल 48 HP मध्ये येतो हा. ह्यामध्ये इंजिन जे आहे ते एअरकूल्ड इंजिन असते. रिकार्डो कंपनीचं इंजिन आपण वापर करतोय आता. यामध्ये रिकार्डो कंपनी हे फक्त आयशरसोबत यांचा टायअप आहे, जे की फक्त जगातली पहिली कंपनी अशी आहे जी की एअरकूल्ड कंपनीचे ट्रॅक्टर बनवते. यामध्ये रिकार्डो इंजिन जे आहे ते मोस्टली आपण विमानासाठी किंवा बोटसाठी, जहाजांसाठी आपण यांचा वापर करतो. पण याचं महत्त्वाचं कारण म्हणजे याला मेंटेनन्स जो आहे तो खूप कमी असतो आणि ॲव्हरेजच्या बाबतीत हा ट्रॅक्टर खूप चांगला आहे. यामध्ये साईड शिफ्ट गिअर बॉक्स येतो, जो स्लायडिंग मेश आणि कॉन्स्टंट मेश या दोन्हींचं कॉम्बिनेशन असतो. हा गिअर बॉक्स एकदम स्मूथ आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत आपलं हायड्रॉलिक जे आहे आपलं ते ऑटोमॅटिक डेप्थ ड्राफ्ट सेन्सिंगचा हायड्रॉलिक असतं. यामध्ये याचा फायदा असा होतो की जर सपोज तुम्ही नांगरटी वगैरे जर एखाद्या शेतात करत असाल आणि जर तुमच्या नांगरला एखादा दगड लागला तर तो नांगर जो आहे तो तेवढ्या डेप्थने वरती येतो, तेवढा दगड क्रॉस करतो आणि परत तेवढ्याच डेप्थने तो नांगर खाली जातो. जेणेकरून जर सपोज तुमचं ऑटोमॅटिक डेप्थ ड्राफ्ट सेन्सिंगचा हायड्रॉलिक जर नसेल तर एकतर नांगर तो तोडून काढतो, नाहीतर तुमचं टायर जे आहे ते स्लिपेज मारतं आणि त्यामुळे तुमचं डिझेल खपत जी आहे ती जास्त होते ट्रॅक्टरची. PTO जो आहे आपला तो मल्टीस्पीड PTO आहे आणि रिव्हर्स PTO आहे. यांच्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. मल्टीस्पीड PTOचे फायदे असे असतात की जर सपोज आपला ग्राउंड PTO जो आहे तो 540 RPMचा असतो, पण मल्टीस्पीड PTOमध्ये तुम्हाला विदाऊट रेसिंग स्पीड त्याचा व्हॅरी करता येतो. रिव्हर्स PTOचा फायदा असा होतो जेव्हा तुम्ही रोटर वगैरे मारतात, जर समजा रोटरमध्ये तुमच्या मारत असताना तो कसं एखाद्या शेतात जर जास्त चिखल असेल तर तो चिखल त्या रोटरमध्ये अटकून रोटर जाम करतं. मग अशा वेळेस शेतकऱ्याला खाली उतरून त्या रोटरचा चिखल काढावा लागतो आणि नंतर मग परत त्याचं काम चालू करावं लागतं. परंतु याला रिव्हर्स PTO असल्याकारणाने तुम्ही फक्त PTOचा रिव्हर्स गिअर टाकल्यानंतर तो चिखल जो आहे तो ऑटोमॅटिकली ते रोटर बाहेर फेकून देतं. याची टायर साईज जी आहे ती आपण ऑप्शनलमध्ये दोन टायर साईज येतात. त्यामध्ये 14, 9, 28 आणि 13, 6, 28 अशा 2 टायर साईजमध्ये आपला 548 अवेलेबल आपण करून देऊ शकतो. त्यानंतर आपली पॉवर स्टेअरिंग जी आहे ती डबल ॲक्टिंग सिलेंडरची पॉवर स्टेअरिंग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपली पॉवर स्टेअरिंग जी आहे ती या धडीच्या वरती दिलेली असते. जसं की आपण इतर ट्रॅक्टरची बघतो ती पॉवर स्टेअरिंग जी आहे ती धडीच्या खाली दिलेली असते. त्यामुळं कसं होतं, जर समजा तुम्ही एखाद्या शेतात वगैरे काम करत असताना त्याला धक्का जर लागला तिथे पॉवर स्टेअरिंगचं नुकसान होऊ शकतं. परंतु आपली पॉवर स्टेअरिंग जी आहे ती वरच्या साईडनी दिलेली असल्यामुळे आपल्या पॉवर स्टेअरिंगला कुठल्याही प्रकारचं नुकसान कधीही होत नाही.
आपल्या ट्रॅक्टरमध्ये जो पंप येतो तो साधा पंप येतो, जो बॉश कंपनीचा आहे. तसं त्यामुळे कसं तुमचं मेंटेनन्स वगैरे जे आहे त्यामुळे मेंटेनन्स तुम्हाला कमी लागतं. यानंतर आपण बघणार आहोत आयशर 650, जो की 60 HP श्रेणीमधला ट्रॅक्टर आहे. यामध्ये तुमचं इंजिन जे आहे ते वॉटर कूल्ड इंजिन असते आणि या वल्ट्रा कंपनीचं इंजिन आहे. यामध्ये 3 सिलेंडर 3300 cc इंजिनचा वापर केला जातो. आणि 3 सिलेंडर यासाठी की प्रत्येक सिलेंडरला जी पॉवर जी आहे ती 1100 cc अशी डिवाईड केली जाते, जेणेकरून तुमच्या ट्रॅक्टरला डिझेल जे आहे ते कमी लागतं. यामध्ये साईड शिफ्ट सिंक्रोमेश गेअरबॉक्स येतो, जो की आपण 4 व्हीलर गाड्यांना बघतो. याचा गेअरबॉक्स एकदम स्मूथ, जसं की आपण 4 व्हीलर गाड्यांचा गेअर टाकतो तसंच आपल्या ट्रॅक्टरचा पण आपण एकदम हलक्या हाती आपण गेअर टाकू शकतो. यामध्ये सिंक्रोमेश गेअरबॉक्स आपण यासाठी वापरतो की याच्यामध्ये जी नॉईस वगैरे जे असते, जे इतर ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला गेअर टाकताना जे खड असा जो आवाज येतो तो या सिंक्रोमेश गेअरबॉक्समुळे यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नॉईजचा वगैरे इश्यू होत नाही. यामध्येही आपल्याला ADDC हायड्रॉलिक येतं, जे की ऑटोमॅटिक ड्राफ्ट सेन्सिंगचं हायड्रॉलिक असते. यामध्येही मी तुम्हाला पाठीमागं 548चं जसं सांगितलं त्या सेम फंक्शन हे पण आपलं हायड्रॉलिक सेम फंक्शन तेच करतं आहे. या फक्त एवढंच की आपल्या हायड्रॉलिकच्या ज्या स्टेप्स आहेत त्या इतर ट्रॅक्टरच्या तुलनेपेक्षा सगळ्यात जास्त स्टेप्स आपल्या हायड्रॉलिकला आहेत, ज्या की 350 स्टेपने आपला हायड्रॉलिक रन करतं. त्यानंतर आपला PTO जो आहे याला पण मल्टीस्पीड PTO आणि रिव्हर्स PTO या दोन्ही फंक्शन या ट्रॅक्टरमध्येही आपल्याला भेटतात. मल्टीस्पीड PTOचं मी तुम्हाला मगाशी बोललो तेच आहे की प्रत्येक गेअरला आपल्याला स्पीड जो RPM जो आहे तो व्हॅरी करता येतो. विदाऊट रेस्ट देता आपण त्याचा RPM व्हॅरी करू शकतो. यामध्ये आपल्या हायड्रॉलिक्सला आपल्या इथं PC लिव्हर आणि DC लिव्हर हे असे लिव्हर ह्या साईडने दिलेले आहेत. नंतर ह्या साईडनी बघू शकतो आपण, या साईडने आपल्याला PTO गेअर दिलेला आहे. यामध्ये आपण PTO आपला ॲडजस्ट करू शकतो. जसे की PTOचे 3 प्रकार असतात, एक ग्राउंड PTO, एक मल्टीस्पीड PTO आणि एक रिव्हर्स PTO. ग्राउंड PTO म्हणजे तो फक्त आणि फक्त 540 RPMला काम करतो. मल्टीस्पीड PTOमध्ये तुम्हाला स्पीड व्हॅरी करता येऊ शकतो आणि रिव्हर्स PTO हा आपला उलटा फिरवला जाऊ शकतो. तर ह्या ट्रॅक्टरमध्ये अजून एक ॲडिशनल फीचर्स असं आहे की यामध्ये आपल्याला इंटरकूलर दिलेलं आहे. इंटरकूलरचं काम ते अशा पद्धतीने करतं की जेव्हा इंजिनचे 4 स्ट्रोक जेव्हा होतात, पहिला स्ट्रोक जो असतोय तो सक्शन, नंतर दुसरा कॉम्प्रेशन, तिसरा पॉवर आणि चौथा जो असतोय तो एक्झॉस्ट स्ट्रोकला जेव्हा इंजिन हवा एक्झॉस्ट गॅस जो बाहेर सोडतं तो पूर्णपणे बाहेर न सोडता तो इंटरकूलरमध्ये जातो. तोच गॅस आपण परत इंजिनमध्ये इंटरकूलरमध्ये फिल्टर करून तोच गॅस आपण परत इंजिनमध्ये सर्क्युलेट करू शकतो. यामध्ये एअर फिल्टर जो आहे तो इतर ट्रॅक्टरमध्ये वरती असतोय, परंतु आपल्या ट्रॅक्टरमध्ये तो वरती न देता तो आपल्या या साईडला असं एअर फिल्टर आपण दिलेला असतो. इंडस्ट्रीयल यूजसाठी हा ट्रॅक्टर जास्त करून शेतकरी वापरतात. याची जे समोरचं जे वेट आहे हे जवळजवळ 140 किलोचं हे वेट आहे. याची जी धडी जी आहे ती इंडस्ट्रीयल यूजसाठी कंपनीने स्पेशलाइज करून हा ट्रॅक्टर इंडस्ट्रीयल यूजसाठी वापर करता येऊ शकतो शेतकऱ्यांसाठी. आता आपण बघणार आहोत आयशर 551च्या स्पेसिफिकेशन्स. हा ट्रॅक्टर 50 HP श्रेणीमध्ये वॉटर कूल्ड इंजिनमध्ये येतो. हा पण 3300 सीसीचा इंजिन आहे. यामध्ये पण 3 सिलेंडर इंजिन आहे.
यामध्ये आपला साईड शिफ्ट गिअरबॉक्स येतो, जो की स्लायडिंग मेश आणि कॉन्स्टंट मेश या दोन गिअरबॉक्सचं मिश्रण करून हा गिअरबॉक्स बनवला जातो. यामध्येही आपला पीटीओ जो आहे तो मल्टीस्पीड पीटीओ येतो आणि रिव्हर्स पीटीओ येतो. पीटीओची जी HP आहे ती 43 HP पीटीओ HP आहे आपल्याकडे. मल्टीस्पीड पीटीओचं आणि रिव्हर्स पीटीओचं काम मी तुम्हाला मागच्या मॉडेलमध्येच सांगितलं. ते सेम काम आपलं मल्टीस्पीड आणि रिव्हर्स पीटीओ करतो. आणि जे हे जे आहे हायड्रॉलिक पण आपलं सेमच आहे. ऑटोमॅटिक डेप्थ ड्राफ्ट सेन्सिंगचा हायड्रॉलिक आहे. याचीही फंक्शन मी तुम्हाला अगोदरच्या मॉडेलमध्ये सांगितलेलीच आहे. यामध्ये जो पंप येतो तो साधा बॉश पंप येतो. नंतर यामध्ये ॲक्सल जे आहे ते इंडस्ट्रियल ॲक्सल येतं, जेणेकरून आपण कुठल्याही इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी जसं की डोजर वगैरे लावण्यासाठी आपण हा ट्रॅक्टर वापरू शकतो. याचं जे टोटल वेट जे आहे ट्रॅक्टरचं ते एक 2200 किलोपर्यंत या ट्रॅक्टरचं वेट आहे. तर आता आपण बघणार आहोत आयशर 557, जो की 50 HP श्रेणीमधला ट्रॅक्टर आहे. हा पण वॉटरकूल ट्रॅक्टर आहे. 3 सिलेंडर वॉटरकूल 3300 cc असे ह्या इंजिनचं स्पेसिफिकेशन आहे. नंतर आपण या ट्रॅक्टरमध्ये आपला जो गिअरबॉक्स आहे तो सिंक्रोमेश गिअरबॉक्स आहे, जो की मी आपल्याला पहिलंही सांगितलं आहे. आयशर 650 आणि आयशर 557मध्ये सिंक्रोमेश गिअरबॉक्स येतो, जो की आपण फोर व्हीलरमध्ये आपण वापरतो. हा जो ट्रॅक्टर आहे हा आपण 4 व्हीलरमध्येही लवकरच लॉन्च करणार आहोत. तसंच आपला 650मध्ये आपण 4 व्हीलमध्ये पण ट्रॅक्टर आपला लॉन्च केलेला आहे. 4 व्हील ड्राईव्ह म्हणजे थोडक्यात आपण एकाच वेळी आपण चारही पण टायरला आपण पॉवर देऊ शकतो. नंतर यामध्ये जे क्लच प्लेट वगैरे जे येते ते म्हणजे सेरामेटॅलिक मध्ये क्लच प्लेट येते. ट्रॅक्टरचं जे पॉवर स्टेअरिंग जे आहे ते ड्युअल ॲक्टिंग सिलेंडरमध्ये आपलं पॉवर स्टेअरिंग आहे. नंतर ह्या ट्रॅक्टरला जे इंडस्ट्रियल ॲक्सल जे आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी हा ट्रॅक्टर वापर करू शकतो. जसे की आपण यावरती हार्वेस्टर किंवा होल डिगर अशा वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी आपण हा ट्रॅक्टर उपयोगात आणू शकतो. 57मध्ये आपण वेगवेगळ्या ॲप्लिकेशन पण वापरू शकतो. वेगवेगळ्या म्हणजे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठीही वापरू शकतो आपण. यामध्ये आपलं कंपनी फिटेड हार्वेस्टरही येतं. यामध्ये तुम्हाला होल डिगरही आपण यामध्ये जोडू शकतो. यामध्ये सिंक्रोमेश ट्रान्समिशनचं मी तुम्हाला अगोदरच बोललो, सिंक्रोमेश ट्रान्समिशनही आहे. यामध्ये क्वाड्रा ड्राईव्हमध्ये पण हा ट्रॅक्टर अवेलेबल आहे. याचा जो टॉर्क आहे तो पण इतर ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये जास्त आहे. आणि नक्की यामध्ये एक स्पेशालिटी म्हणजे हा ट्रॅक्टर मेंटेनन्ससाठी आणि ॲव्हरेजच्या बाबतीत इतर ट्रॅक्टरच्या सेम HPच्या तुलनेत हा ट्रॅक्टर आपला बेटरच आहे. यामध्ये अजून एक फीचर जे आहे ते आपलं डिजिटल मीटरमध्ये हा ट्रॅक्टर येतो. डिजिटल मीटरचा फायदा असा की भरपूर सारे शेतकरी जे आहेत ते ड्रायव्हर लोकांना ट्रॅक्टर चालवण्यासाठी देतात, आणि भरपूर सारे ड्रायव्हर लोक जे आहेत ते मीटरमध्ये छेडछाड करून शेतकऱ्याची फसवणूक करत असतात. तर कंपनीने त्यासाठी एक ॲडिशनल फीचर म्हणजे डिजिटल मीटर दिलेलं आहे, जेणेकरून यामध्ये कुठलीही छेडछाड ट्रॅक्टर ड्रायव्हरला करता येणार नाही. यामध्येही आपला हा हायड्रॉलिक जे आहे ते ऑटोमॅटिक डेप्थ ड्राफ्ट सेन्सिंगचा हायड्रॉलिक आहे. जेणेकरून मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की प्रत्येक मॉडेलमध्ये आपण ह्या हायड्रॉलिक देतो आणि ह्या हायड्रॉलिकची जी सेन्सिंग जी आहे ती इतर ट्रॅक्टरच्या तुलनेपेक्षा ह्या हायड्रॉलिकची सेन्सिंग जास्त आहे. ह्या हायड्रॉलिकला आपण मॅक्झिमम 350 स्टेपचं हायड्रॉलिक आहे आपलं. यामध्ये PTO जो आहे आपला PTO HP जे आहे ती 46 HPचा PTO HP आहे आपला. यामध्येही आपला मल्टीस्पीड PTO, रिव्हर्स PTO आणि ग्राउंड PTO असे तिन्ही PTO यामध्ये अवेलेबल आहेत. PTOचा गिअर जो आहे तो पण आहे. आणि हायड्रॉलिक ऑपरेशनसाठी जे PC आणि GC लिव्हर जे आहेत ते आपण या साईडला बघू शकतो. आपल्या ट्रॅक्टरचं ॲक्सल जे आहे ते इंडस्ट्रियल ॲक्सल आहे आणि यामुळे आपल्या ट्रॅक्टरचं वेट जे आहे ते टोटल 2500 किलो टोटल ट्रॅक्टरचं वेट आहे. त्यामुळे या ट्रॅक्टरमध्ये कुठल्याही प्रकारचं स्लिपेज वगैरे होत नाही. स्लिपेज न झाल्याने टायरची जी झीज आहे ती कमी होते आणि तसेच
डिझेलही आपला ट्रॅक्टर कमी खातो. त्यामुळे ॲव्हरेजमध्ये हा ट्रॅक्टर इतर ट्रॅक्टरच्या सेम HP तुलनेमध्ये हा ट्रॅक्टर अतिशय असा उत्तम आहे. नमस्कार, मी आमिर जमादार. आपले आर्यन ट्रॅक्टर अँड सेल्स सर्व्हिसेस यामध्ये मी सेल्स डिपार्टमेंट सगळं बघतो. यामध्ये आपल्या इथं तुम्ही आता ट्रॅक्टरची पूर्ण माहिती घेतलेला असालच. तसंच आपलं हे आर्यन ट्रॅक्टर सेल्स ऑफ सर्व्हिसेसचे हे प्रशस्त वर्कशॉप आहे. यामध्ये तुम्हाला विक्री पश्चात पूर्ण म्हणजे रिपेअरिंगची सेवा आहे ती आपण जोखीमपणे देतो. म्हणजे समजा डोअर टू डोअर जाऊन आपण ती सुविधा पुरवतो. आपल्याकडे तज्ज्ञ मेकॅनिकल उपलब्ध आहेत, त्यांच्या अंडर आपण सर्व काम करून देतो. तसेच आपल्या आयशरसोबत आपण इतरही ट्रॅक्टरचे आपण काम करून देतो. म्हणजे सेवा पुरवली जाते आपल्या इथं. म्हणजे त्याचे पार्ट्स असतील किंवा त्यांचा मेंटेनन्स असेल हे आपण इथं करून देतो. शेतकऱ्याची कोणतीही गैरसोय होऊ नये हे आपण 100% पाळतो. समजा ट्रॅक्टर तुमचा शेतामध्ये काम करत असताना अचानकपणे काही प्रॉब्लेम आला तर आपला मेकॅनिकल हा तिथं जागेवर जाऊन तुम्हाला ती सेवा पुरवतो. तुमचे शेतकऱ्याची महत्त्वाची अडचण काय असते की बाबा त्याची स्पेअर पार्ट, त्यांचा मेंटेनन्सची जबाबदारी आमची अशी आहे की आपला तुमच्या ट्रॅक्टरचा काही प्रॉब्लेम झाला तुमच्या जागेवरती कुठंही, जर भविष्यात काही प्रॉब्लेम आला तर आपण विक्री पश्चात त्या सर्व सोया पुरवतो. म्हणजे तुमच्या शेतामध्ये बांधावर येऊन आम्ही काम करण्याची आपण तयारी दाखवतो. आपला मिस्त्री तुमच्या जागेवर येईल आणि जागेवर तुमचे ते काम पूर्ण करून देईल. कोल्हापूरच्या सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण एकदा आमच्या आयशरच्या आर्यन ट्रॅक्टर ऑफ सेल्स ऑफ सर्व्हिसेसला एकदा भेट द्यावी आणि आमच्या सर्व्हिसचा एक अनुभव घ्यावा. आपण जशा विक्रीच्या सेवा पुरवतो तशीच आपण सर्व सेवा पुरवतो. म्हणजे विक्री पश्चात ज्या सेवा असतात त्या आपण सर्व सेवा पुरवतो. त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण एकदा येऊन आमच्या ट्रॅक्टरचे अनेक मॉडेल आहेत तिथं. 18 HP पासून 60 HP सर्व मॉडेल उपलब्ध आहेत. तरी शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही एकदा येऊन आमच्या शोरूमला भेट देऊन जावा. तसेच आमचे वर्कशॉपला सुद्धा भेट देऊन जावा. समजा तुमचा काही दुसरा ट्रॅक्टर असेल, काही प्रॉब्लेम असेल किंवा एखादा पार्ट मिळत नसेल तर आपण ती द्यायची व्यवस्था करतो. नमस्कार, माझं नाव आहे हेमंत जनार्दन माने. माझ्याकडे स्पेअर पार्ट विभाग आर्यहंत ट्रॅक्टर्स अँड स्पेअर्स हा माझ्याकडे स्पेअर पार्ट विभाग आहे. तर स्पेअर पार्टमध्ये आत्ता आमच्याकडे जे काही मॉडेल्स आहेत म्हणजे 548, 551 आणि 557 आणि 188 आणि 750 स्पेअर पार्ट जे मुव्हेबल पार्ट असतात ते आमच्याकडे इमिजिएट मिळून जातील. कंपनीचे जे नॉन मुव्हेबल किंवा कदाचित लागणारे जे पार्ट असतात ते आम्ही ऑर्डर करून मागून कस्टमरला देऊ शकतो. त्याच्याबरोबर अवजारे जे येतात, पलटी, नांगर, ड्रॉबर, ह्या सगळे साहित्य आमच्याकडे अवेलेबल आहे. सर्वांना माझी विनंती आहे की या सेवेचा आम्हाला लाभ तुमच्याकडनं मिळावा आणि सर्व्हिसमध्ये स्पेअर आणि वर्कशॉप ह्या सगळ्या बाबतीत आमची संपूर्ण तयारी करूनच आम्ही आपल्या सेवेत रुजू होतो. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पुढारी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.